पार्ले परिसरात वारंवार किंग कोब्राचं दर्शन, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. नागरिकांच्या मनात भीती, वनविभागाच्या जनजागृतीची गरज. किंग कोब्राचा अधिवास सिद्ध, सर्पमित्रांच्या तुटवड्यामुळे समस्या वाढल्या. चंदगड तालुक्यातील पार्ले आणि तिलारी परिसरात वारंवार किंग कोब्राचा वावर असल्यानं येथील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. मागील काही वर्षात या परिसरात अतिविषारी आणि दुर्मिळ साप वारंवार आढळत असल्यानं शेतकरी, गुराखी आणि स्थानिक नागरिक अस्वस्थ आहेत. मागील वर्षी वनविभागानं 13 फुटी लांब किंग कोब्राचं रेस्क्यू केलं होतं. यंदा पुन्हा एकदा 11 फुटी किंग कोब्रा आढळल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं सावट आहे. तिलारी परिसरातील गच्च झाडी आणि मोठ्या प्रमाणात असलेल्या बांबू फार्मिंगमुळे किंग कोब्रा सापाचा अधिवास सिद्ध झालाय. हे साप भक्ष्य शोधत गावाशेजारी पोल्ट्री फार्मजवळ आढळतात. या भागात हत्ती, गवे, रानडुक्कर, वाघ असे वन्य प्राणी वारंवार आढळतात. परंतु किंग कोब्राचं नियमित दर्शन अधिक चिंतेचं कारण ठरतंय. सर्पमित्रांच्या कमतरतेमुळे किंग कोब्रा आढळल्यास वनविभागाला तातडीनं हस्तक्षेप करावा लागतो. मात्र रेस्क्यू आणि त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडणं ही मोठी कसरत ठरते. वनविभागानं नागरिकांमध्ये जनजागृती करणं, सर्पमित्रांची संख्या वाढवणं आणि शेतकऱ्यांना सुरक्षा उपाय सुचवणं गरजेचं आहे, असं स्थानिकांनी सांगितलं. सध्या परिस्थिती अशी आहे की रात्री अपरात्री शेता शिवाराकडे जाणं टाळलं जातंय. पार्ले आणि तिलारी परिसरात वन्य प्राण्यांसह किंग कोब्राच्या वाढत्या वावरामुळे वनविभागासमोर मोठं आव्हान निर्माण झालंय.